नमस्कार मंडळी, मी जौहरची स्नेहा. तर मंडळी, आज खूप दिवसानंतर मी मिनी व्लॉग शूट केला होता. आता तुम्हाला तर माहिती आहे, मी खूप दिवस कामामध्येच होती. आता माझं सगळं काम फायनली झालेलं आहे. मग आता आपले डेली व्लॉग्स पडणारच. मंडळी, खूप दिवसानंतर पॉईंटला आली, मस्त दर्शन घेतलं. नंतर आली होती मॉलमध्ये. ध्रुवीच्या काही थोड्याफार स्कूलच्या वस्तू वगैरे घ्यायच्या होत्या त्याच्यासाठी. तिकडनं घरी आली. आमचा गोलू मोलू मस्त आंबा खात बसला होता आणि मला जायचं होतं अर्बन बँकेमध्ये. मी पोचली होती बँकेत, पण लकी माझ्या मागे मागे आला होता. आमच्या लकीला गाडीवर बसायला खूप आवडतं. आता लक्की बँकेमध्ये बसला होता, तोपर्यंत मी माझं काम पूर्ण करून घेतलं. मग लक्कीला घेऊन घरी आली आणि दुपारच्या जेवणामध्ये मस्तपैकी कलेजी टिट्टा फ्राय केलं होतं, ते पण एकदम कडक कडक. मंडळी, तुमचा सपोर्ट मला इतका चांगला आहे ना की काय सांगू. माझे फॉलोअर्स आता 16,000 कंप्लीट झालेले आहेत, ते फक्त तुमच्यामुळे. आणि खरोखर त्याच्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे. आज आमच्या शेतावर एकदम गावठी आणि फ्रेश फ्रेश हे मध काढलं होतं, तर ही बादली पूर्ण भरली होती. मग इथे आईनी मस्त छान असं डब्यांना भरून ठेवलं. आणि खरोखर असं गावठी मध आता कुठेही घ्यायला गेलं तर भेटत नाही, पण आमच्या शेतावर अजून आहे. मी आली होती दुकानावरती आणि ही गाय आपल्याकडे नेहमी येते पाव खाण्यासाठी, पण चक्क तिला पावाच्या ऐवजी आता स्ट्रॉबेरी चॉकलेट जास्त आवडायला लागलेत. तिकडनं आम्ही आलो होतो अल्ताफ मामांकडे. खूप दिवसानंतर थोडंसं काम होतं केतनला आणि मला. मग नंतर पोहोचली स्टँडला भाजीपाल्याच्या दुकानामध्ये. इथे थोडेसे आम्हाला बटाटे वगैरे घ्यायचे होते, ते घेतले. घरी आली. संध्याकाळचं मस्त जेवण झणझणीत असं आमचं तयार झालं होतं. सकाळच्या नाश्त्यासाठी ही भिजवण भिजत टाकली होती. आणि असा होता माझा आजचा गोड दिवस. तर मंडळी, तुम्हाला ब्लॉग कसा वाटला, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या चॅनलला पण फॉलो करा. तर चला मंडळी, भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय मंडळी.